जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। महाशिवरात्रीनिमित्त खांडेश्वर महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या उत्साहाला उधाण आलं आहे। महाशिवरात्र हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस समजला जातो आणि त्याच निमित्ताने बम बोलेचा जयघोष करत हजारो भाविकांची संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे खांडेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी उसळली आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते यावेळी पूजा करण्यात आली। तसेच खांडेश्वर मंदिराच्या डिजिटल दानपेटीचे उद्घाटन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी खांडेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लहानुभाऊ गुंजाळ, अमृतवाहिनी बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे, साखर कारखान्याचे संचालक रमेश भाऊ गुंजाळ, माजी उपसभापती ॲडव्होकेट मधुकर गुंजाळ, सोमनाथ दादा गुंजाळ, सरपंच ॲडव्होकेट विकास गुंजाळ, अशोक गुंजाळ, अर्चनाताई बालोडे यांच्यासह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। संपूर्ण मंदिर सुंदर फुलांनी सजवून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। दर्शनाचे पुण्य घेण्यासाठी हजारो भाविक खांडगावमध्ये दाखल झाले आहेत। मध्यरात्रीपासूनच मंदिराच्या बाहेर भाविकांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळाली, तर ट्रस्टच्या वतीने संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत हरिभक्तपरायण अक्षय महाराज पिंगळे यांचे कीर्तन होणार आहे व कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। कीर्तनाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खांडेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। सलीम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल।
स्वागत करतो. खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आज महाशिवरात्रीची पर्वणी आहे आणि पहाटेपासून भक्तांचा ओघ या ठिकाणी खांडेश्वराच्या या पवित्र परिसरात होतोय आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळेश्वर असेल, निजर्णेश्वर असेल, खांडेश्वर, रामेश्वर या तालुक्यातील सर्वच तीर्थक्षेत्रांचा फार असा भरीव असा विकास झालेला आहे. त्याचबरोबर आपल्या कपारेश्वर देवस्थानला देखील साहेबांनी जवळजवळ 1,50,00,000 निधी आपल्याला दिलेला आहे. सर्वाचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. खरं तर आज सुवर्णयोग आहे की साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पूजा होते आणि खऱ्या अर्थाने भगवान खांडेश्वराचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी. त्या साहेब आले त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांचा या ठिकाणी स्वागत करतो व देवस्थानचे आपले बाबा त्याचप्रमाणे वाईस चेअरमन आपले शिंदे, मधुभाऊ, बालडेताई आणि सर्व ग्रामस्थ. आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीचं एक पर्व असतं आणि खांडेश्वरला आपण पाहतो की श्रद्धेनं लोक हजारोच्या संख्येनं येत आहेत. महाशिवरात्र सोमवार 40 सोमवार तरी 5 येतात सगळे सोमवार आणि तीर्थक्षेत्र म्हणून एक सुंदर तीर्थक्षेत्र म्हणून आता तुमचा लौकिक हा सगळीकडे गेलेला आहे आणि तुमच्या पाठोपाठ कपालेश्वर सुद्धा येत आहे पुढं. आता म्हणजे मंदिरं तुमची इतकी होती की काशीला कमी न पडू असं वाटतं. काशीला तरी मंदिरं दिसत गावातलं मंदिर बरीच आहेत. भाविक लोक आहे, श्रद्धाळू लोक आहे, वारकरी संप्रदायाची आपण सगळेजण आहोत. श्रद्धेनं शेवटी मानसिक ताकद एक मिळत असते. आपण प्रार्थना करत असतो का सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा. त्याकरता अल्पनाथाचं दर्शन घेतलेलं आहे महादेवाचं आणि प्रार्थना केली की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा. एक चांगलं केलं की आताच आपल्या अमृतवाहिनी बँकेच्या डिजिटल अशी सेवेचं तुम्ही आताच उद्घाटन आपण केलेलं आहे. त्यामध्ये ते कोड बारकोड आहे, QR कोड वर आपण आपला फोन आता सगळ्यांचे भारी फोन चलावला का त्याच्यात स्कॅन केलं का लगेच तुम्ही बटन टक केलं का आपण लगेच दान त्यात आऊट पडतं. कुणी दिलं येतं का त्याच्यात येतंय. यादीत परत प्रिंट आउट मध्ये मिळणार आहे तर कुणी किती दान दिलं म्हणजे तरी नुसतं असं दिलं पाहिजे का आपल्या नावाला शोभलं पाहिजे. चिठ्ठीत आपल्या इकडे हळद टाकायचं आपण काय टाकलं काय नाही असं नाही चालायचं इकडे. जास्त सांगत बसलं तर लोक म्हणतील पण काही असतं नवीन टेक्नॉलॉजी आहे याचा आधार घेऊन आपण पुढं जात आहोत. सुंदर असा आता इथे कार्यक्रम 110 लग्नांची बुकिंग 110 मध्ये वर्ष पॅक झालं तुमचं. आता 110 म्हणजे 55 तरी आम्हाला यावं लागणार असं दिसतंय. एक कार्यक्रम झाला मग चाललंय एक तरी सोय तुम्ही एक चांगली केली की गाडी आपल्या इथे पटकन जर जाता तुमचे आभार मानले पाहिजे ट्रस्टचे. ती सोय व्यवस्था आमची तुम्ही बरी केलेली आहे. पुढचा काळ आपण सगळ्यांनी या निमित्तानं गणपतीची सेवा होते सांगतो. तर पूर्वी मांडव घालायचा तुमच्या मांडवाच्या चांगला बरा मांडव घालायला 1.5-2 लाख रुपये नाही खरं सांगतो. बरा मांडव घाला म्हणजे त्याच्यापेक्षा किती जादा तेवढ्यात उपास निमार लग्न होऊन जातं. तो हा म्हणजे एवढ्या मांडवाला 1 लाखात होत असेल तर फार साधा मांडव घातला जरा बरा टाकायचा असता हा तुझा जेवणाचा वेगळा आहे. तुम्ही खूपच म्हणजे या अर्थानं देवस्थानाच्या माध्यमातून जनतेची सेवा आपण सगळेजण करता याचा आनंद निश्चितपणे आहे.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.